नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत प्राईम टाइमची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत आणि ही बातमी आहे ओमायक्रॉनच्या धास्तीच्या अनुषंगाने. जगभरात सध्या 50 लाखांहून अधिक ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या असल्याचं दिसून येत आहे. या महामारीमुळे वैश्विक अर्थव्यवस्थेचं सुमारे 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेकांना आर्थिक चणचणीचाही सामना करावा लागतोय. रशियामध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडलेला आहे. ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता अनेक युरोपियन देशांनी कोरोना प्रतिबंधक निर्बंध आता आणखी कठोर केलेत. रॉबर्ट कोक इन्स्टिट्यूटनं दिलेल्या माहितीनुसार जर्मनीत शनिवारी 64,510 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जर्मनीच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61,16,070 वर पोहोचली आहे. 378 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानं कोरोना बळींची एकूण संख्या 1,02,946 वर पोहोचली. गुरुवारी जर्मनीचं सरकार आणि राज्यांमध्ये झालेल्या कराराच्या आधारे ज्यांचं लसीकरण झालेलं आहे किंवा कोरोनातनं जे बरे झाले त्यांनाच फक्त रेस्टॉरंट, सिनेमा, दुकानं आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार आहे. मेक्सिकोच्या मेक्सिको सिटीमध्ये ख्रिसमसचा उत्साह आतापासूनच मोठ्या प्रमाणात दिसू लागलाय. बहुसंख्य नागरिकांनी कोरोनाचा सामना करताना सार्वजनिक ठिकाणी मुखवटे अर्थात मास्क घालणं सुरूच ठेवलंय. यामुळे काहींचं सामान्य जीवन पूर्वपदावर येत आहे. मेक्सिकोमधल्या एका व्यक्तीनं दक्षिण आफ्रिकेला प्रवास केलेला होता. या व्यक्तीची तपासणी केली असता ओमायक्रॉनची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे प्रशासन सध्या सतर्क झालेलं आहे. रविवारी मेक्सिको सिटीच्या डाऊनटाउन मधले रस्ते हजारोंच्या गर्दीनं फुलून गेलेले होते. ब्रसेल्समध्ये सुद्धा कोविड संदर्भातल्या नियमांच्या विरोधात रविवारी रॅली काढण्यात आली. या आंदोलकांना पांगवण्यासाठी दंगल नियंत्रक पोलिसांनी पाण्याचा मारा केला. नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी लादलेल्या कडक निर्बंधांचा निषेध करण्यासाठी शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा संघर्ष आणखी वाढला होता. संक्रमणात सलग 3 आठवडे वाढ झाल्यानं शुक्रवारी या नियमांची घोषणा झाली होती. बेल्जियमच्या आरोग्य सेवेवर ताण येत असल्यानं बेल्जियन सरकारनं आता निर्बंध आणखी कठोर केलेले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमध्ये लागलेल्या प्रवास निर्बंधांमुळे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीची चिंताही वाढतीये. सुट्ट्यांचा काळ जवळ आलेला असताना प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. दक्षिण आफ्रिकेला ब्रिटनच्या रेड लिस्टमधनं काढून टाकल्यानंतर देशात सुट्टीसाठी म्हणून येणाऱ्या पर्यटकांची या क्षेत्रातले व्यावसायिक वाट पाहत होते. कारण तोपर्यंत देशांमध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये प्रवासावर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आलेले होते. आपण जर देशातला विचार केला तर देशात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता हळूहळू वाढत असल्याचं दिसतं आहे. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळलेले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित 10 रुग्ण आढळलेत. कर्नाटकात 2 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले आहेत. गुजरातमध्ये 1 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलाय. राजस्थानमध्ये 9 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेत. तर दिल्लीमध्ये देखील 1 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेला आहे. त्यामुळे देशात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण सध्याची संख्या 23 इतकी आहे. ख्रिसमसच्या तोंडावर आता गोव्यामध्ये सुद्धा चिंता वाढवणाऱ्या घडामोडी घडतायत. कारण गोव्याला सर्वाधिक धोका निर्माण झालाय. ऐन डिसेंबरच्या मुहूर्तावरच गोव्यामध्ये पर्यटकांची रेलचेल असते. अशा वेळेला गोव्यावर ओमायक्रॉनचं संकट बळावलंय. कारण गोव्यात ओमायक्रॉनचे 5 संशयित रुग्ण आढळून आलेले आहेत. रशियामधून गोव्यात आलेल्या प्रवाशांचा एक ग्रुप कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं समोर येत आहे. मात्र त्यांचा जिनोम सिक्वेन्सिंग रिझल्ट अजून येणं बाकी आहे. या सगळ्यांना सध्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. राज्यामध्ये सध्या ओमायक्रॉन बाधित 10 रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत नव्यानं निर्बंध लादणं जनतेसाठी अडचणीचं आणि जाचक ठरेल. त्यामुळे तुर्तास तरी नवे निर्बंध लादले जाणार नाहीत.
ज्या शाळा सुरू आहेत त्या सुरूच ठेवा, ज्या शाळा सुरू झालेल्या नाहीत त्याही सुरू करा, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेलं आहे. केंद्र शासनाचं मार्गदर्शन, टास्क फोर्सचं मार्गदर्शन, माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यातले मतं, ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने पुढील गोष्टी ठरवू. आज स्कूल सुरू झालेल्या आहेत, ज्या सुरू झालेल्या नसतील त्यांनी स्कूल सुरू कराव्यात, अशाच आमच्या सूचना राहणार आहेत. आणि त्यामुळे एकच आहे की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपलं दररोजचं दैनंदिन काम करत असताना सुद्धा हे व्यवस्थित पार पाडावं आणि वॅक्सिनेशनला अधिक जास्त जोर द्यावा. आपल्याजवळ आज असलेल्या 3 जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या ज्या लॅब्स आहेत, एक BJ मेडिकल पुणे, एक कस्तुरबा गांधी मुंबई आणि केंद्र शासनाची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे, या 3पेक्षा सुद्धा आणखीन 2 लॅब्स वाढवाव्यात असं सुद्धा टास्क फोर्सचे चेअरमन श्री ओक यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे एक औरंगाबादला आणि एक नागपूरला येणारा संभाव्य वाढत असलेले ओमायक्रॉनची संख्या लक्षात घेता जिनोमिक सिक्वेन्सिंग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे. स्थानिक पातळीवर निरीक्षण करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचंही सांगितलं गेलंय. टास्क फोर्ससोबत चर्चा करून शाळांची नियमावली बनवली असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. तर पुढे सुद्धा स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील असंही त्यांनी सांगितलं. आम्ही सातत्याने मॉनिटरिंग करत आहोत. ज्या ज्या वेळेला आम्ही आपली अशी परिस्थिती निर्माण झाली त्या वेळेला शाळा बंद करण्याच्या संदर्भामधल्या लोकल लेवलला ऑथॉरिटी देण्याचं काम केलेलं आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातलं पण निर्णय घेण्याचे काम जे आहे ते लोकल लेवलच्या ऑथॉरिटीला देण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच काही ठिकाणी ज्या ठिकाणी मुंबई आणि पुण्याचा आपण उल्लेख केला त्या ठिकाणच्या शहराच्या शाळा आणि 15 डिसेंबरपासून, कारण ते सुद्धा मॉनिटरिंग करतात की कशी तऱ्हेची परिस्थिती होतात, किती संख्या येते आणि त्यामुळे ते सगळं मॉनिटरिंग करूनच त्या संदर्भामधला निर्णय जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये घेतला जाईल. याच्या बाबतीमध्ये अजून सुद्धा केंद्र सरकारकडून काही आम्हाला काही सांगण्यात आलेलं नाही आहे. रिगार्डिंग टास्क फोर्सची आमची चर्चा जरूर झाली या विषयामध्ये, स्पेशली टास्क फोर्सची. त्यांचंही म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारशी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं म्हणणं मांडलं जातं. अजून सुद्धा त्याच्या संदर्भातली माहिती आम्हाला काही केंद्राकडून शालेय शिक्षण विभागाला आलेली आहे. कदाचित ती माहिती आरोग्य विभागाला येऊ शकते, पण ते आमच्यापर्यंत अजून आलेली नाही. पण आमची अपेक्षा आहे की ते त्याच्यावरती जास्त फोकस केला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांचं लसीकरणावरती जास्त भर दिला गेला पाहिजे. नागालँडमध्ये लष्कराच्या जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेच्या SIT चौकशीचे आदेश दिले गेलेले असून ही चौकशी महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलंय. या घटनेबद्दल अमित शहा यांनी लोकसभेत निवेदन केलं. नागालँडच्या ओटिंग भागात एका वाहनातून दहशतवादी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी वाहन थांबवण्याची सूचना केली. मात्र हे वाहन थांबवण्यात न आल्यानं झालेल्या गोळीबारात या वाहनातील 8 पैकी 6 जण ठार झाल्याचं अमित शहा यांनी सांगितलं. या घटनेनंतर स्थानिकांनी जवानांच्या 2 वाहनांना आग लावली. जमावानं केलेल्या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू देखील झालेला आहे, तर काही जवान जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते. यावेळेला जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात 7 जण ठार झाले. या घटनेनंतर सध्या नागालँडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. लष्करानं सुद्धा या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. स्थानिक ग्रामीणों ने सेना की टुकड़ी को घेर लिया, 2 वाहनों को जला दिया और उन पर हमला किया। इसके परिणाम स्वरूप सुरक्षा बल के एक जवान की मृत्यु हो गई तथा कई अन्य जवान घायल हो गए। अपनी सुरक्षा में तथा भीड़ को तितर बितर करने के लिए सुरक्षा बलों को गोली चलानी पड़ी, जिससे 7 और नागरिकों की मृत्यु हो गई तथा कुछ अन्य घायल हो गए। स्थानीय प्रशासन और पुलिस ने स्थिति को सामान्य करने के प्रयास किए हैं। अभी स्थिति तनावपूर्ण लेकिन नियंत्रण में बनी हुई है। पुलिस महानिदेशक नागालैंड और आयुक्त नागालैंड ने दिनांक 5/12/21 को घटनास्थल का दौरा किया
ताजिद पुलिस थाने में घटना के बारे में प्राथमिकी दर्ज की गई है और मामले की गंभीरता को ध्यान में रखते हुए इस मामले को राज्य अपराध पुलिस स्टेशन को जांच के लिए सौंप दिया गया है। इस संदर्भ में एक विशेष जांच टीम एसआईटी का गठन किया गया है, जिसे 1 माह के अंदर जांच पूरी करने के निर्देश दिए गए हैं। नागालँडमधल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात नागरिकांचा मृत्यू झाला आणि या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल लाईट मोर्चा काढण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि मानवाधिकार कार्यकर्ते उपस्थित होते। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारतात आगमन झालं। दिल्लीमधल्या हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात भेट झाली। या वेळेला दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली। भारत रशिया मैत्रीवर या चर्चेच्या माध्यमातून जोर दिला गेला। भविष्यात ही मैत्री आणखी घट्ट होईल असा विश्वास या वेळेला व्यक्त केला गेला। दोन्ही देशांनी एकमेकाला साथ देण्याची भूमिका घेत मैत्री निभावली अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्या पुढे व्यक्त केल्या। तर भारत हा आमचा विश्वासू मित्र आहे, एक बलशाली देश म्हणून आम्ही भारताकडे पाहतोय। भारताने नेहमीच आम्हाला साथ दिली आहे असं या वेळेला पुतीन म्हणाले। यानंतर काही राज्यातल्या घडामोडी पाहूया। बैलगाडा शर्यतीचा अंतिम निर्णय आजही जाहीर करण्यात आलेला नाही। येत्या 15 डिसेंबरला या संदर्भातली पुन्हा सुनावणी होणार आहे। बैलगाडा शर्यत पुन्हा गावखेड्यांमध्ये सुरू व्हाव्यात यासाठी सुप्रीम कोर्टात सुनावणी होत होती। तामिळनाडूमधल्या जलीकट्टू या बैलांच्या खेळाप्रमाणे महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण भागांमध्ये बैलगाडी किंवा बैलगाडा शर्यत होण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करून त्याविषयीच्या नियमांचा मसुदा तयार केलाय। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या शर्यतींवर बंदी घातली होती आणि त्यानंतर आता हा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेलेला आहे। कुठेतरी एक आशेचा किरण निर्माण झालाय की लवकरच महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींच्या संदर्भात एक सकारात्मक निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालय देईल। ही अपेक्षा बाळगूयात की 15 डिसेंबर ही तारीख तमाम बैलगाडा मालक, बैलगाडा प्रेमी या सगळ्यांसाठी संस्मरणीय ठरेल आणि महाराष्ट्र सरकार असेल, अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल, बैलगाडा शौकीन असतील आणि महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार असतील, पशुसंवर्धन विभाग असेल, या सगळ्यांच्या या लढ्याला सकारात्मक यश मिळेल। महाराष्ट्र आणि बैलगाडा याच्यावरच त्याच्यावर आर्ग्युमेंट होईल। आता कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांचा तामिळनाडू यांचा वेगळा करून टाकला आणि आता फक्त बैलगाड्यावरच 15 तारखेला आर्ग्युमेंट होती। बाकीच्या याच्याबद्दल जे काही टेक्निकली आमची जी काही वाटचाल आहे ती बोधगे साहेब आणि आबा ही रामभाऊ ही सगळेजण करता येते। आता 15 तारखेला अपेक्षा अशी आहे की फक्त बैलगाडा याच्यावर चर्चा झाल्यानंतर आणि आमचा कोर्टावर विश्वास वाढलाय, कारण कोर्टानं आमच्या बाजूनं जास्त चांगली भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे सन्मान्य कोर्टाबद्दल आम्हाला आता आशा निर्माण झालेली आहे की 15 तारखेला जे बैलगाड्या संदर्भात आर्ग्युमेंट होईल त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल आणि स्टे काढला जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या वाटेनं मार्गक्रमण केल्यास 21व्या शतकातही प्रतिस्वराज्याची स्थापना करता येऊ शकेल असं वक्तव्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलंय। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी किल्ले रायगडाला भेट दिली। छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी अभिवादन केलं। रायगडावर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींना दांडपट्टा, भवानी तलवार, आज्ञापत्राची प्रत आणि शिवकालीन होनाच्या प्रतिकृती भेट देण्यात आले। राष्ट्रपती महोदयांनी सर्वात आधी होळीच्या माळावरील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, तर दौऱ्याच्या शेवटी शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या वाटेनं मार्गक्रमण केल्यास 21व्या शतकातही प्रतिस्वराज्याची स्थापना करता येईल असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळेला म्हटलं। मैं शिवाजी महाराज के वंशज और राज्यसभा सांसद श्री संभाजी छत्रपति महोदय को अपनी इस यात्रा के लिए धन्यवाद देता हूँ।
और सही मायने में मुझे यहाँ आने का, मुझे यहाँ लाने का यदि किसी को क्रेडिट जाता है तो वो हमारे सांसद महोदय को ही जाता है। और वो जब भी मुझे दिल्ली में मिलते थे तो 2018 की बात को हमेशा याद दिलाते थे कि राष्ट्रपति जी, आपने कहा था कि मैं एक बार किले में जरूर आऊँगा, तो आप कब आएंगे? आज वो मेरी भी इच्छा पूरी हुई, उनका सपना पूरा हुआ, और मेरी जो दृढ़ इच्छा थी, मैंने मन में ठान लिया था कि मैं जाऊंगा जरूर, एक बार आना मेरा साकार हुआ। खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर आले. रायगडाचा हा परिसर पाहून राष्ट्रपती भारावून गेले. राष्ट्रपतींनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं कौतुक सुद्धा केलं. पाहुयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या सोबत केलेली ही खास बातचीत. आपल्यासोबत युवराज संभाजीराजे छत्रपती आहेत, जे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत, खासदार आहेत. साहेब, खूप चांगला ऐतिहासिक असा सोहळा केलात, खूप चांगला झाला. एकूण या सोहळ्याबद्दल काय सांगाल? अतिशय सुवर्ण क्षण हा राष्ट्रपतींच्या सकट सर्व शिवभक्तांसाठी होता. आज राष्ट्रपती रायगडवर आल्यामुळं रायगडला एक वेगळी दिशा देण्यासाठी आले होते असं म्हटलं सुद्धा काही चुकीचं होणार नाही. स्वतः ते शिवभक्त आहेत, त्यांनी दाखवून दिलेलं ते मला काही सांगायची गरज नाही का. पण एक राष्ट्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी रायगडला येतो, रायगड फिरतो, चालतो. त्याच्या पलीकडं त्यांनी आज असं स्टेटमेंट केलं की गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन ते व्हायलाच पाहिजे, पण ज्या मेमेंटो त्यांना दिले होते आम्ही, त्यामध्ये जी मराठा तलवार म्हणू आपण, तो आपला पट्टा म्हणू, जे शिवाजी महाराजांचे गुरिल्ला वॉरफेअरचे सगळ्यात प्रतीक, आज त्याचा कुठे फोटो पाठवला तलवार आणि पट्टा तुम्हाला दिसणारच, तो पट्टा मी त्यांना दिला. सोन्याचं होण जे शिवाजी महाराजांची करन्सी होती ती दिली. आणि दिल्लीच्या शिवजयंतीत त्यांना आज्ञापत्रक त्यांनी पाहिलं होतं, मी ज्यावेळी त्यांना बोलवलं होतं, त्या आज्ञापत्रकची गव्हर्नन्स कसं असावं त्याचं आम्ही चांदीतली त्यांना फ्रेम दिली. तर हे सगळं त्यांनी बोलत दाखवून दिलं की जे काय मेमेंटोज मला मिळालेले आहेत हे शिवाजी महाराजांची प्रतीक आहेत आणि हे सगळे मेमेंटोज राष्ट्रपती भवनाच्या म्युझियममध्ये ठेवण्यात येतील. ही फार मोठी गोष्ट बोलून दाखवली. पोलीस डिपार्टमेंट असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जे जे डिपार्टमेंट असेल, सगळ्यांनी एवढे कामं चांगले केले. त्यांनी स्वतः राष्ट्रपतींनी जाऊन त्यांना थँक्यू म्हटलं. राष्ट्रपतींनी जाऊन सगळ्या पूर्ण प्रशासनाला थँक्यू म्हटलं. असं राष्ट्रपती केव्हा म्हणत नाही प्रशासनाला. त्यांनाही लक्षात आलं की शिवाजी महाराजांचा किल्ला काय साधा सुद्धा किल्ला नाहीये. इथं एक एक गोष्ट म्हणजे निवडतानाच रायगड निवडणं किती अवघड असं नाही. आताही प्रतिकूल किती परिस्थिती आहे ही रायगड किल्ल्याची उभारणी करताना. धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसले सर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, किल्ले रायगड. अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल राजस्थानच्या सवाई माधोपूरकडे रवाना झालेले आहेत. दोघेही मुंबईहून रवाना झालेत. सवाई माधोपूरमध्ये हे दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. मंगळवारपासून सवाई माधोपूरमध्ये 3 दिवसाचा हा विवाह सोहळा सुरू असेल. या विवाहाला बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. कतरिना आणि विकी यांच्या प्रेमाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू होती. त्यातच ते दोघे विवाहबद्ध होणार असल्याची चर्चाही रंगली होती. अखेर या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि आता दोघेही वैवाहिक आयुष्याला सुरुवात करण्यासाठी माधोपूरला रवाना झालेले आहेत. गुलमर्गमध्ये प्रचंड बर्फवृष्टी झाल्यानं तापमान -7 अंशांपर्यंत घसरलंय. झाडं, घरं सगळीकडे बर्फच बर्फ दिसतोय. बर्फवृष्टीमुळे इथं आलेल्या पर्यटकांमध्ये सुद्धा मोठा उत्साह आहे. झालेल्या बर्फवृष्टीचा पर्यटक चांगलाच आनंद घेतानाही दिसतात.
क्रिकेट संदर्भातली बातमी पाहूया. मुंबई टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवलाय. टीम इंडियानं न्यूझीलंडचा तब्बल 372 रन्सनं पराभव करत 2 सामन्यांची ही सिरीज 1-0 जिंकली आहे. 540 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची दुसरी इनिंग 167 रन्समध्येच आटोपली. मुंबईतल्या दुसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी भारतानं न्यूझीलंडचा 372 रन्सनं पराभव केला. 1-0 ही मालिका जिंकली. 540 रन्सच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड 167 रन्सच करू शकला. दुसऱ्या इनिंगमध्ये आर अश्विननं 4, जयंत यादवनं 4 विकेट्स घेतल्या. मुंबई टेस्टमधल्या या विजयासह टीम इंडियानं टेस्ट क्रिकेटच्या क्रमवारीमध्ये आता अव्वल स्थान पटकावलेलं आहे. न्यूझीलंडकडून टीम इंडियानं हे अव्वल स्थान हिसकावून घेतलंय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता 2 महत्त्वाच्या गोष्टींचं आवाहन. पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करायला विसरू नका. घराबाहेर पडताना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची बाब ती म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्या अपडेट्स जर तुमच्या पाहायच्या असतील तर त्या तुम्हाला न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलवर पाहता येऊ शकतील. बघत रहा न्यूज 18 लोकमत.